सुप्रभात मित्रांनो, माझं नाव चेतन. CR ऑफिसमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता मी चाललो आहे मुंबई टू जव्हार. तर जव्हार आता हा पावसाळ्यामध्ये सुंदर, अतिशय सुंदर व्ह्यू तिकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता मी निघालो आहे माझ्या घरून. डायरेक्टली फ्रंट टू फ्रंट इंटरव्ह्यू देऊ नाही शकलो. तर त्याला हेच तो लोकेशन, हाच तो लोकेशन मी घडी तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो, मी आता आपल्या या पवईच्या हिरानंदानीच्या इथून निघतो आता. आणि बाकी सगळं तुम्हाला दिसेलच. व्ह्यूज, ड्रोन शॉट्स. आम्ही कपल राईड आहे. हा मनसूनचा पहिला कपल राईड आहे आमचा दोघांचा, मी आणि माझी बाईक. तर मित्रांनो, तुम्ही हा बघत असाल, हा टोल नाका आहे. तर ठाणा टोल नाका. टोल नाका क्रॉस करतोय. वाजलेत 8:43. रिचिंग टाइम दिखत आहे 11. मुंबई गव्हर्नमेंटला की हे सगळं काम पहिले करायला पाहिजे होतं. एवढा मोठा पाऊस होता, त्यानंतर खड्डा होता त्याला, आणि त्याच्यामुळे भरपूर काही दुर्घटना होऊ शकतात. हा बघा किती मोठे मोठे खड्डे आहेत. तर मुंबईला हा जो खड्डेमुक्त कधी करणार आहे मला कळत नाही आहे. फक्त मुंबईमध्ये जास्त आहेत मी बघतोय. एवढा चांगला हायवे आहे बघा. हा ईस्टर्न एक्सप्रेस नाही, वेस्टर्न एक्सप्रेसमध्ये पण सेमच प्रॉब्लेम आहे. हा बघा खड्डा बघा, दोन्ही साईडला आहे. हा बघा, बाप रे बाप. हा बघा, अरे बाप रे. आता इथून आपण राईट नाही मारणार, लेफ्ट मारणार आहे. राईट मारलं की आपल्याला नाशिकला जायला रस्ता भेटतो. ओ हो हो हो, ओ माय गॉड, ओ माय गॉड. ही ॲडव्हेंचर बाईक आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. अगर नॉर्मल बाईक असली असते तर कामच 25 आहे इकडे. हाच रस्ता सरळ सरळ जायचा आपल्याला. हे भिवंडी आहे. हे भिवंडीच्या आतमधून आम्ही निघतो आता. हाच रोड डायरेक्ट दाखवतो आहे आपल्याला जायला. वाडा हे सगळं, हे पूर्ण ठाणा आहे. ठाणा भरपूर मोठा आहे तसं. हा चौक पडलाय वाटते की जेवढे पण पंप आहे तिथं हवा नाही आहे. पेट्रोल आहे, हवा नाही आहे. भरपूर मोठे प्रॉब्लेम आहेत. तर मित्रांनो, तुम्ही रोडचं कंडिशन बघू शकता. एवढी हालत खराब आहे इथं की विचारू नका. इथं हेवी ट्रान्सपोर्टेशन सगळं चालतं, त्याच्यामुळे ते बघा काय हालत आहे. रिक्षा तुम्ही पाहू शकता. हा रस्ता किती मोठ्या मोठ्या खड्ड्यातून निघतोय. अरे बाप रे बाप. पावसाळा चालू नाही झाला आणि खड्डे चालू झाले इथं. बाप रे बाप रे. बघा खड्डे बघा. अरे बाप रे बाप रे बाप रे. अरे रे 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 रे. अरे बाप रे. अरे तेरी माँ की. अरे बाप रे. हा गेला. Few moments later. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता 1 तास 10 मिनिटं राहिलेत मला पोचायला माझ्या डेस्टिनेशनला. आणि आता थोडासा रस्ता इथून सुधारलेला आहे. बाकी तर एवढा वर्स्ट होता रस्ता की एवढा आहे. इथं पण पॅचेस आले, इथं पण पॅचेस आहेत थोडेसे, पण भरपूर वर्स्ट होता रस्ता. भिवंडीच्या रस्त्याने मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करतो, चुकीने पण येऊ नका. कारण की रस्ता आहे मला शॉर्टकट आहे. दाखवतो तुम्हाला. अंधेरीवरून मुंबईवरून तुम्ही निघणार ना तर तुम्हाला जव्हारला जायला तर तुम्हाला माहिती पडेल की हा रस्ता सगळा शॉर्टकट आहे. पण हा एवढा शॉर्टकट असून एवढा वर्स्ट रस्ता आहे की तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हालाही माहिती पडेल. माझ्या व्हिडिओच्या द्वारा तुम्ही बघू पण शकता की किती मोठे मोठे खड्डे आणि किती मोठे मोठे पॅचेस आहेत. कारण की हेवी ट्रान्सपोर्टेशन इकडून चालतं नाही बघा. हेवी ट्रान्सपोर्टेशन चालतं त्याच्यामुळे ना मोठे मोठे खड्डे करून ठेवलेत. आणि इकडची जी गव्हर्नमेंट आहे रस्त्यावर, हा एवढा रस्ता डेंजरस झालेला आहे. रात्री तर चालूच शकत नाही, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. A few moments later. तुम्हाला बसमध्ये जायचं असेल ना तर इथून बस पकडता जव्हारसाठी. हा वाडा आहे, तर वाडा बस स्टॉप आहे, तुम्हाला दिसत असेल समोर.
तर इथून तुम्ही असं सरळ जाणार ना, आपला मॅप पण तिकडेच दाखवते. तर जव्हारला जायला अजून 57 मिनिट्स राहिलेत. तर हा वाडा म्हणून आहे हा गाव. तर इथून आपण जाणार आहे आता. तर वाड्याचे माझे जे पण सबस्क्रायबर्स असतील, माझे व्ह्यूअर्स असतील, तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुमचा हा जो वाडा आहे माझ्या चॅनलमध्ये बघा. वाड्यामध्ये मला वाटतं फटाके भरपूर जास्त भेटतात. मुंबईवरून जे माणसं येतात ना फटाके घ्यायला, तर इकडे आहे ना स्वस्तामध्ये भेटतात. मला वाटतं चीपस्ट रेटमध्ये फटाके भेटतात, कारण की भरपूर मोठे मोठे शॉप्स होते मागे गेले. तर ते बघा इथं समोर पण आहे. मुंबईवरून येतात ना फटाके घ्यायला दिवाळीमध्ये, तर हे बघा हे सगळं फटाक्यांची कंपनी वाटतं. दोस्तों हमको ये मिल गया सुपर रोड. वाड़ा से थोड़ा आगे है हम लोग, बस स्टॉप से दिखाया था. मस्त रास्ता है दोस्तों. वाह वॉटर ट्री, काय झाडं आहेत मस्त एकदम, लाईनीत लागलं सगळे. आणि पाऊस जास्त जोराने नाही. वळणाचे रस्ते, 50 रोड. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस चालू झालेला आहे. अजून 45 मिनिट दाखवत आहेत पोचायला जव्हारला. हा आतमधला रस्ता आहे. वाजले 10:43. अभी तो पानी ज़्यादा भरा नहीं, बारिश ज़्यादा हुआ नहीं, इसलिए नहीं तो ये पूरा भर जाता है. हे है वीररामगड म्हणून आहे. ओह फक, पूरा पानी घुस गया अंदर. ही बघा निळी परी. लाल परी तर तुम्ही भरपूर बघितलं आहे. ही निळी परी ठाण्यावरून बस आली आहे जव्हारला. तर ठाण्यावरून पण तुम्ही जव्हारला यायला कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे वाव, झाडाच्या कुशीतनं यायला भरपूर मजा येते. एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो. हे सगळे झाडाचे जॉईंट असतात, त्याच्यामधून गाडी जाते. ते कुशीत नालेला गेलेलं म्हणजे एक सुपर मजा. मी आता पोचलो आहे एका गावी. लोकेशन बघू शकता तुम्ही, एकदम मस्त लोकेशन आहे. सुपर लोकेशन आहे मित्रांनो. आणि आपली वगैरे इकडे उभी आहे. मस्त लोकेशन आहे. आता आम्ही जातच होतो या रस्त्यातून पुढे, तर आम्हाला हा स्पॉट दिसला, तर आम्ही थोडं थांबलो इकडे. एकदम नॅचरल फील आहे बघा. इथं आपण पार्टी पण करू शकतो. अगर गाववाल्यांची परमिशन असेल तर आपण इथं बसू शकतो, जेवू शकतो घरून आणून. चला मग अजून प्रवास पुढे अजून बाकी आहे, तो पण कंप्लीट करू आणि निघू. तर मित्रांनो हा जंगल तुम्ही बघू शकता.
एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. आता मी हेल्मेटचा वायझर वर केला कारण की भरपूर गरम होत होतं मला. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. सगळे रानटी झाडं आहेत. रस्ता चांगला आहे, खड्डा नाही काय नाही, मस्त. तर मित्रांनो पाऊस तुम्ही बघू शकता किती जोराने येत आहे. पुन्हा डोळ्याला लागतंय पाऊस. उफ, खड्डे बहुत है रस्ते पे. आता मी आहे हनुमान पॉइंटला. जसं की तुम्ही बघत आहात, मी इथं फोटो काढला. आय लव जव्हार. सुपर व्ह्यू आहे मित्रांनो. ड्रोन शॉट उडवायचं होतं पण पाऊस पडतोय. बघू आता थोडा पाऊस थांबल्यानंतर एक ड्रोन पण उडू हा व्ह्यूला एन्जॉय करायला. आणि तुम्ही तर रोड कंडिशन्स बघितलीच की मी मुंबईवरून निघालो, कितीही खड्डे होते. आणि आता इथं वर आल्यानंतर सुपर व्ह्यू झालेला आहे. पूर्ण जेवढं पण थकान होती शरीरामधली पूर्ण गेली आहे. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता खालचा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू. आणि हाच व्ह्यू मी ड्रोनमध्ये काढणार आहे. हां, समोर तिथं महल बघता ना, तिकडे आपल्याला जायचं आहे. ते एका राजाचा महल आहे. इथे एक मंदिर आहे, मस्त सुंदर मंदिर आहे हनुमानाचं. आणि त्या समोरच हा व्ह्यू पॉईंट आहे. तिकडे आम्ही आलो होतो जव्हारला. तर तुम्ही पण अगर येणार आहात तर एक सुपर व्ह्यू तुम्हालाही भेटेल कॅच करायला. तर चला आता आम्ही या पॉईंटने निघतो आहे, दुसऱ्या पॉईंटला जातो आहे. पाऊस भरपूरच पडत आहे तसं. तर मित्रांनो ही KTM बाईक 250 ॲडव्हेंचर परत बघा एरर येतं एरर कोड दिसतोय तुम्हाला. ह्याच्यामध्ये मोठा इश्यू आहे. आणि KTMमध्ये मी आत्ता फोन करून सांगितलं मरोळ सर्व्हिस सेंटरला. ते लोक बघतात, आम्ही बघतो बोलतो पण सोल्युशन काही एकदम प्रॉपर निघत नाही आहे. तर प्लीज तुम्ही KTMमध्ये कोणी आहात बोर्डच्या पोस्टला किंवा KTM रायडर आहात, हा गाडी आता मी जव्हारला आलो, परत गाडी बंद पडली सेम कंडिशनला. अचानक गाडी बंद पडून जाते. या ॲक्सिलेटर देतो त्याच्यामुळे तर पण मध्ये अटकत होतं. हे काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. आणि गाडी घेतली लॉंग राईडसाठी, त्याच्यामुळे प्लीज मला हेल्प करा. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं लवकरात लवकर डिसिजन प्लीज. मित्रांनो आता मी पोचतोय काल मांडवी वॉटरफॉलला. बघू आता पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय काल मांडवी वॉटरफॉल. इथून 6 मिनटं दाखवत आहे काल मांडवी वॉटरफॉल. गाडीचं काय कळत नाही यार मित्रांनो. कोणी असेल तर मला हेल्प करा KTM थ्रू किंवा थर्ड पार्टी कोण असेल तर. कारण की ही गाडी घडी आहे ना बंद पडते यार. आणि लॉंग टूरला असं जंगला रात्रीचं बंद पडलं तर तुम्हाला माहितीच आहे काय होऊ शकतं. तर कोणी असेल ॲडवायझर तर सांगा. तर मग मी त्या हिशोबाने फाईट करू KTMवाल्यांबरोबर. यांचा काय प्रॉपर मला जवाब भेटत नाही. गाडी घेतली मी लॉंग टूरसाठी आणि असा अगर बंद पडायला लागली तर माझा पुढचा प्लॅनिंग भरपूर मोठे आहेत. नॉर्थ साईडला जायचं आणि अशी गाडी बंद पडली तर काय होणार हे तुम्ही पण विचार करू शकता. रस्ता भरपूर लहान आहे, गाड्या जायला काय मागत नाहीत. अरे बाप रे बाप. तर मित्रांनो काल मांडवी वॉटरफॉलवरून आम्ही आता निघत आहे कारण की काल मांडवी वॉटरफॉल बंद आहे पावसामुळे. तर आतमध्ये भरपूर सारखे चिखल आणि हे सगळं भरलं आहे, त्यामुळे आम्ही निघतो आता इथून. आणि इथं दुसरंच कुठलं एक स्पॉट आहे तिकडे दुसरं जाऊ शकतो. भरपूर रिस्क आहे, पूर्ण चिकट झालं आहे पूर्ण. मग तुम्ही लोक सोडता कसं तिकडे?
सिंगल रस्ता पण सिंगल आहे ना? रस्ता सिंगल सोडा, पण ते भरपूर डेंजर आहे. खाली असं उतरायचं आहे ना. दुसरं कुठे आहे का इकडे अजून पुढे? इकडे पुढे तुम्हाला राजवाडा बघायला भेटेल. राजवाडा तर इथं बघायसारखं नाही काय. तर मित्रांनो, आता मी चाललोय गागोसा म्हणून एक वॉटरफॉल आहे, तिकडे एक्सप्लोअर करायला. बघतो तिथं काय भेटतंय का बघायला. तर कुत्र्याच्या बाहेर लागलं होतं. तर खार मांडवीला गेलेलो, तिथं पूर्ण म्हणजे चिखल एवढी भरलेली की विचारू नका. भरपूर डेंजर झालेलं आहे ते खार मांडवी. आम्ही येऊ परत नोव्हेंबरला, पण आता ह्या टायमाला जाऊन स्वतःचा रिस्क घेऊन तिथं काय झालं तर मग मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. तर मी तुम्हाला पण रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता या पावसाळ्यामध्ये जाऊ नका. पाऊस गेल्यानंतर तुम्ही जावा, कारण की पूर्ण रस्ता जो आहे ना पूर्ण चिखलाने भरलेला आहे आणि पूर्ण पाय स्किड होत आहेत. आणि तिकडच्या लोकल माणसांनी पण चांगला इन्फॉर्मेशन दिलं आम्हाला की भरपूर सारखे अपघात झालेले आहेत तिथे. पण हे पर्यटक जे आहेत मुंबईवरून या कुठून येणारे ते ऐकत नाही आहेत, ते डायरेक्ट घुसत आहेत आणि जेणेकरून त्यांना दुखापट्या होतात. तर असं काय करायचं नाही आहे. आम्हाला पण सुखरूप घरी पोचायचं आहे, व्यवस्थित जसं आलो तसंच. तर आम्ही तिथं थोडा अर्धा रस्ता गेलो, नंतर बघितलं हा रिस्क आहे. माझे हे जे ग्रिपवाले शूज आहेत ते पण स्किड व्हायला लागलेले तिथे. तर असं काही करायचं नाही म्हणून आम्ही निघालो परत रिटर्न. तर मित्रांनो, हे जे बॉटल तुम्ही बघताय ना, हा पेट्रोलचा बॉटल आहे. तर इथं आहे ना पेट्रोल पंप आतमध्ये कुठेच नाही आहे. बघा हे पेट्रोल आहे. पेट्रोल डिझेल तुम्हाला आहे ना या दुकानामध्ये भेटणार. विशेष आहे महाराष्ट्रामध्ये या आतमध्ये या झावारच्या या गावामध्ये पेट्रोल पंपच नाही आहे. जेणेकरून मी तर माझ्या गाडीमध्ये पेट्रोल फुल करून घेतलं, पण मी बघतो ना मित्रांनो, इथं सगळ्या दुकानांमध्ये पण आहे ना, लहान लहान दुकानांमध्ये पेट्रोल विकत आहेत, डिझेल विकत आहेत मित्रांनो. तर हे कितीपर्यंत राईट आहे का रॉंग आहे मला माहीत नाही, पण इथे एक पेट्रोल पंप या एखाद पुढे पेट्रोल पंप असायला पाहिजे होता, पण इथं पेट्रोल पंपच नाही आहे. त्याच्यामुळे आय थिंक ते लोक पेट्रोल विकत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला इथून राईट मला सांगितले दाबोसाला वॉटरफॉल आहे. A few moments later. फ्रेंड्स, आता मी आलो आहे या मस्त पठारात डोंगराच्या. तर इथं तुम्ही बघू शकता की इथं किती ग्लासचे बॉटल्स, बिअरचे बॉटल्स सगळे पडलेत. एवढा मस्त पठार आहे, एवढा मस्त डोंगर आहे आणि इथं सगळे आलेत पर्यटक. पण इथं बघतो ना काचीचे बॉटल्स आणि दारूचे बॉटल सगळे पडलेत. बघा मी काय म्हणायचं, या सगळे पितात, पण पिऊन नंतर मग तुम्ही हे सगळे बॉटल फोडताय इथंच. जे कोणाच्या पायाला रुपलं तर हे बघा, तुम्हाला हे पण दाखवतो. तर असं काय करू नका मित्रांनो. एवढं चांगलं जव्हार, एवढं चांगलं डोंगर, एवढं चांगलं रान आहे, चांगलं भेटतं आपल्याला फिरायला, एक्सप्लोअर करायला, आणि तुम्ही लोक सगळे इथं ग्लासचं बॉटल्स आणि बिअरचे बॉटल्स फेकताय, तोडताय. हे चांगलं नाही आहे. दिस इज व्हेरी रॉंग. हे बघा बॉटल्स पडले ते बघा, तर तुम्ही बघताय. तर मित्रांनो, हे तुम्ही बघत असाल इकडे मुलं दारू प्यायला बसले तर ते नंतर मग फोडतात इथं बॉटल्स. हे बघा, आणि लोकेशन एकदम प्राईम आहे. आता आम्ही इथून चाललो आहे टुवर्ड्स मुंबई. तर हीच मुलं आहेत, मराठी मुलं. आपण दुसऱ्यांना शिवाय देतो, पण इकडची जी गाववाली आहे ती कोण आहेत काय माहिती नाही. इथं पूर्ण घाण करतात. चला मग, लोकेशन चांगलं आहे, पण घाण करणारी माणसं तेवढीच कमी नाहीत. परत एकदा दाखवतो तुम्हाला.
हीच किंवा यांची जी मित्रमंडळी आहेत इथं बॉटल तोडतात, बसतात इथं आणि घाण करतात. बघा सगळे बॉटल पडले तिथं. कोण येणार अशा लोकेशनला, काय सांगणार. कुठली गाववाली मुलं आहेत ती सगळी, येडच हवी, लोकेशन खराब करतायत फालतूचं. चला तर मित्रांनो, परतीचा प्रवास परत जव्हार आम्ही सोडला आहे. 2-3 स्पॉट्स केले, जास्त काय केलं नाही. नेक्स्ट टाईम येऊ तर चांगलं अजून व्यवस्थित करू. थोडे ड्रोन शॉट पण उडवले. ओके, एक दिवस स्टे करू जव्हारमध्ये आणि मग सेकंड डे एक्सप्लोर करू, असं काहीतरी करू. तर आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स मुंबईला. 3 तास 3 मिनटं दाखवत आहेत. टोटल 124 किलोमीटर्स आहे. 9:52चा रिचिंग पॉईंट दाखवत आहे. बघू आता इथेपर्यंत पोहोचू. रस्ता हा रूट वेगळा आहे, येताना हा रूट वेगळा होता. आय थिंक सो, यस, हा रूट वेगळा. 1 hour later. ट्रैफिक लगा हुआ है यार, थोड़ा भी बाहर निकलने के लिए जगह नहीं है.